पडत असताना आणि ह्या स्पर्धेत अंतिम दाखल होत असताना संघ टीम DCC नवापूरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय अतिशय बहरदार शानदार गोलंदाजी आणि त्या बळावर स्वप्नील तांडेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी स्वप्नील तांडेल होता। मॅचच्या दिशेने सामन्याला सुरुवात। दोन सलामीवर बॅटर, एकीकडे प्रणय म्हात्रे, दुसरीकडे सिद्धार्थ डोके। गोलंदाजी मार्कवर हितेश भोईर पहिल्या बॉलावर सिंगल आले गेले। दुसरी सेमीफायनल मॅच जी आपल्या भेटीला आले या लंबोदर चषक 2025 8व्या पर्वामध्ये आपण आहोत, जिकडे DCC नवापूर संघ फायनल मध्ये एंटर होत असताना पहिल्या सेमीफायनल मॅच मध्ये हितेश भोईर समोर बॅकफुटला गेले कट केले लासन करू त्या ठिकाणी आहे, चेंडूला अडवलंय। ओ आना आता अखेरकार भेटला गेलाय सिंगल साठी। पहा DCC नवापूरचा संघ, कोण तो माणूस होता जो डोकरदेवाच्या मंदिरात गेला आणि त्याने संपूर्ण खेळ बदललाय। आता कोण होता तो नवापूर मध्ये गेल्यावरच माहित पडणार आहे। ओ रिवर्सचा टेप, रिवर्स सक्सेस, पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू निघून गेला सीमार गप्पार, लंबोदर चषक चौकार, 4 धावा। प्रणय म्हात्रेने आज काय जो काय संपूर्ण खेळ दाखवला अतिशय बाखण्याजोग आहे। पहा कॅप्टनची जबाबदारी उचलली आणि आता सेमीफायनल मॅच मध्ये त्यावर सर्वांच्या नजर असणार आहेत। चौकार आला होता रिवर्सच्या अटेम्प्टला, हितेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय रिवर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न। ओ ये क्या हुआ, ढूंढो रे साजना, चेंडू गेलाय सीमारेखा पार। आणि कौस्तुभजी मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय जे स्वप्न अगदी 13 वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफी, रोहित शर्मा आणि हे सेलिब्रेशन अगदी प्रेमात पडणारा आणि आठवणीत राहणारा ते सेलिब्रेशन आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर। एकदा जोरदार टाळ्या प्रत्येक प्रेक्षकाला विनंती असेल। पहा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी। तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय। धावसंख्या धावफलकावर 13 धावा धावफलकावरती 1-3। म्हणजे 12 की 13 झाले, 12 धावा। पहा या मॅच वर सर्वांच्या नजर असणार आहेत। ऑलरेडी एक संघ फायनल मध्ये एंटर झाला, DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब। संपूर्ण खेळ बदलला गेला होता
आता तो कुठे बदलला, कुठल्या क्षणी बदलला, कोणाच्या अगेन्स्ट बदलला कळायला मार्ग नाहीये. ओ कडक स्ट्रोक, परत कडक फिल्डिंग समोर सुद्धा. ओ डायरेक्ट हिट काम बनता. विमल सिंग त्या ठिकाणी होते, फेकी झाली होती परंतु रन कंप्लीट. एक धाव फलकावर. नो ओ नो ओ नो म्हणजे आता फ्री हिट. नेक्स्ट स्टॉप फ्री हिट आहे. त्यासाठी आता 14 धावा दाखल करतात. मोठा फटका ऑन साइडला, ऑन साइड. ओ व्हॉट अ फील्ड करण, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता जाता अडवलंय आणि अडवलं नव्हे तर त्या 3 धावा वाचवल्यात. पहा मोठी मॅच आहे. एका बाजूला आहे हुंडाई वॉरियर तेजस 11 संघ, समोर जेकेसीसी अर्नाळा संघ. तो बॅटल, एक मोठं बॅटल जे आपल्या भेटीला आलंय. इकडून जिंकणारा संघ डीसीसी नवापूर या संघासमोर खेळणार आहे. मयूर पडेलकर पुन्हा एकदा ओ स्वीप करायचा प्रयत्न. पाठीमागे पाठीमागे चेंडू निघून चालला नाही त्या ठिकाणी चेंडू खाली लगेचच गेले. चेंडू अडवलं आणि फेकी होईपर्यंत एक धाव दाखल 16 धावा दाखलवरती आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 1.3 चेंडूचा खेळ, 16 धावा, 16. नक्कीच कौस्तुभजी चांगली सुरुवात आहे. दुसरीकडून जेकेसीसी संघ ज्या प्रकारे लहरामध्ये आहे, प्रणय म्हात्रे असेल, सिद्धार्थ डोके असेल, चांगली सुरुवात करून दिली. आता मयूर पडेलकर ह्या खेळाडूला धावांना रोख लागायचा. नितेश पाटील अगदी पहाडासारखं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू, प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू. आता दबाव, प्रेशर, सर्व काही झलके. परंतु प्रणय म्हात्रे ज्याच्या बॅटला सूर गवसलाय. आज दुपारच्या सत्रापासून प्रणयची बॅट अगदी बोलबाला करते. पुन्हा यावेळेला काय आहे, पंचांचं डिसिजन काय आहे. ऋषीदादा म्हणतात बोट हवेत अर्थातच. प्रणय म्हात्रे ज्याच्या खेळाला लागतो यावेळेला पूर्णविराम. बडी मछली जाल में फसी. येस, त्या ठिकाणी ऋषीदा आमचे ऑफिशियल पंच. पहा ऋषीदा, आता तुला सुद्धा एक अनाउन्समेंट आहे, बॅट चेंज करून टाका. ती बॅट पकडली गेली. आता रत्नेश सिंगला सुद्धा सांगण्यात आलंय आता तुम्हाला बॅट बदलावी लागणार आहे, कारण त्या बॅटवर काय आलंय, डोखरा देव. येस, त्यासाठी तुम्हाला बॅट चेंज करावी लागणार आहे. पहा संपूर्ण खेळ बदललाय. आता उद्या सकाळी गेल्यानंतर समजेल मृदुल केकेरकर त्या मंदिरात कोण गेलं होतं, अगरबत्त्या नारळ घेऊन, गुल्हार घेऊन, आणि तिकडून खेळ संपूर्ण बदलला होता. आता तो कोण माणूस होता ते उद्या सकाळी 9-10 वाजेपर्यंत माहित पडेल. पण तुर्तास मैदानाच्या दिशेने जातोय तिकडे. धावफलक किती आहे आतापर्यंत? 16, 16. बाउंड्री लाईन पडलेत, त्यासाठी ऑफिशियल सॉरी चला आयोजकांना विनंती करतोय, व्हॉलंटियर्स लंबोदर व्हॉलंटियर्स. चला ऑल सेट, सर्व काही ठीक आहे. आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे 16, 16 धाबा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद. मयूर पडेलकर समोर, परेश दैबावकर. बॅटल आहे. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धाबा धावफलकावर. परत बॅटिंग करत असताना सेमीफायनल नंबर 2 मध्ये जेकेसीसी अर्नाळा संघ समोर हुंडा वॉरियर तेजस 11 संघ. काय प्रकार घडणार आहे येणाऱ्या 2 षटकांमध्ये? कुठे जायचं आहे, कुठपर्यंत मजल मारायची आहे, येणार कालवेळ सांगणार आहे. नक्कीच ती येणारी काळवेळ दर्शवेल. परंतु ह्या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल म्हणावं तितकं कौस्तुभजी कमी आहे. म्हणजे इतका मोठा मंच आपण पाहतोय ट्रॉफींसाठी स्पेशली. दुसरा आपण एक मंच पाहतोय, त्यानंतर डगआउट आपल्याला पाहायला मिळत आहे. ते एक भव्य दिव्य असं सर्कलचं मैदान, ती ग्रँड एंट्री आपण खेळाडूंसाठी पाहतोय. एक भव्य दिव्य असं आयोजन. म्हणून तर आज अगदी वर्षभर ह्या स्पर्धेची नाळासोपारा नगरीमध्ये आज वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा एक मानाची, सन्मानाची आणि एक लोकप्रिय अशी ती महास्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन दाखल आहे. आणि बारकाईनं अगदी विशाल गायकवाड आपण पाहतोय, कुठे काही कमी नाही. ह्या प्रत्येक गोष्टीची खरं तर बारकाईनं नजर दिली जाते. पहा पॉवर प्ले घेतला गेलाय आणि आमचे गंभीर सरांचा पंखा फिरलाय, पण तो हळू फिरला. मला 2 वरच एक गटर होतं.
इतका हळू फिरला होता. नितेश पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल ओ आता कुठे मारलाय परेश दैबावकर ला जावं लागलंय, मैदान सोडावं लागलंय. अजून एका विकेटचं पतंग गॉन. कौस्तुभजी येथे काय घडतंय? 1.4 चेंडूंचा खेळ 16 धावा धावफलकावर आणि त्यानंतर संपूर्ण आता खेळ 503 चेंडू आपण पाहायला गेल्यानंतर तेजस 11 संघ एक मोठा कमबॅक या ठिकाणी करून देत असताना पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं ना, अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा पाण्याला पाण्याला उंचावरून पडावं लागतं. म्हणून संघर्ष हाच केवळ आपल्या यशाचा सूत्र असू शकतोय आणि हा संघर्ष हा लढताना आतापर्यंत संपूर्णतः तेजस 11 होंडा वॉरियर्सचा संघ आपण पाहतोय. परंतु नितेश पाटील वर सर्वांच्या नजरा होत्या पॉवर प्लेला, पॉवर जनरेट करण्यासाठी आणि पहिल्या चेंडूवर आणि पॉवर जनरेट केले. आता सौरभ आला नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. पहा पॉवर प्ले ऑन आहे, धावफलक चाललं गेलंय. मृदुल या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किमान किती चौकारापर्यंत बघतोय. समोर नितेश पाटील पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रो आणून दिलाय. आता त्याला येणाऱ्या 5 चेंडूमध्ये काय करायचंय? चांगला कमबॅक करून दिलाय. यावेळेला सौरभ रेड्डीज असेल, सिद्धार्थ डोके असेल, एका संयमी हा खेळ करणं यावेळेला गरजेचं असेल. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आता खरं तर तेजस 11 संघ म्हणतोय एक तेरी आहे, तो JKCC देखील यावेळेला म्हणतोय एक मेरी भी आहे. जो प्रेशर होता, जो तणाव होता, तो खऱ्या अर्थाने हा बाउंड्रीनं रिलीज केलाय. पहा मृदुल कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. जागेवर उभे होते, वेट केलं, वॉच केलं, त्यानंतर तो फटक्याला एक्झिक्यूट केलं टायमिंग सट आणि पाठवून दिलं 4 धाब्यासाठी. पहा धावफलक किती आतापर्यंत 21 रन 21 धाबा धावफलकावरती आहेत. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 21 रन ऑन द हॅलो 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 पहा 21 धाबा, 21 रन ऑन द बोर्ड. हालो हालो चिक हालो हालो चिक हॅलो 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 हालो चिक. बॅक टू बॅक दुसरा येतोय. अर्थातच काय सौरभ रेड्डीज. हॅलो हॅलो संपूर्णतः तेजस 11 होंडा वॉरियर्सचा संघ यावेळेला खरं तर प्रणय म्हात्रे ह्या खेळाडूवर अभ्यास होता, परंतु लगातारचा तिसरा सेलिब्रेशन आहे. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, सर्व काही यावेळेला आपण मैदानामध्ये पाहतोय. काय फलंदाजी केली जाते. नाही ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला गेला, पहा प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. आता मागील फटका थोडा डाऊन टू ग्राउंड केला होता आणि इतक्या वेगाने फटका एक्झिक्यूट केला होता की आता तिकडे लॉसन सोरिया सुद्धा चेंडूवर काही करू शकले नाही. आणि वेगाने चेंडू निघून गेला. आवाज येतोय कौस्तुभ. जय श्रीराम. धावफलक 29. शिवसम्राट मंडळाचे अध्यक्ष कुणालजी राणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या लंबोदर चषक 2025 मध्ये. आपणास विनंती आहे की आपण मंचावर स्थान पण बा. पहा वेगाने सुरुवात झाली. पहिला विकेट सोडता लगातार 3 आल्यात. 29 वर 2 आतापर्यंत JKCC हरणार संघ. हो कट करायचं होतं, कुठे कट करायचं कळायला मार्ग नाही आहे, परंतु डॉट निर्धाव चेंडू आला गेलाय. पहा आता 2 खेळाडू चर्चा करतील. एखादा विकेटने, एखाद्या चौकाराने, एखाद्या डॉटने किती चर्चा केली जाते आणि ती चर्चा कुठपर्यंत असते हे आता येणार कालवेळ सांगणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू हलक्यात ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगलसाठी. पहा मृदुल पहिल्या 2 षटकामध्ये जो काय संपूर्ण दबाव होता पहिल्या 2 विकेटचा तो संपूर्ण या षटकामध्ये निघून गेलाय, कारण पॉवर प्लेच्या षटकाला पॉवर जनरेट केलंय सौरभ रेड्डीजने. नक्कीच 3 षटकांचा खेळ संपलाय. थोडे तब्बल 30 धावा दाखल करत आता येणाऱ्या 6 मध्ये किती 40 की 42 नक्कीच ती येणारी काळ वेळ दर्शवेल, परंतु आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये संघाला आणून ठेवलंय. ज्या प्रकारचा सूर गवसला होता, ज्या प्रकारची फलंदाजी सौरभ रेड्डीज, अफलातून खेळ, एक वादळ हे मैदानामध्ये अजून देखील उपस्थित आहे.
पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 30 धावा. आता येणारे 6 चेंडू 6 चेंडूंमध्ये किती धावांचा मजल असेल, परंतु सौरभ रेड्डीचा स्वतःला म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. करण गवळी नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. आता येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 6 चेंडू किती धावांचा मजल असेल. आतापर्यंत JKCC संघ आखुडी टप्प्याचा चेंडू आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू निर्धाव येतोय. पहिला बॉल डॉट आलाय. आता येणारे 5 चेंडू कशा प्रकारे. ओ ओ ओ ओ बराच बाहेर नकेरकार सौरभ रेड्डीजला मैदान सोडावं लागले. पहा तिसऱ्या षटकामध्ये जे काही झाले संपूर्ण आता खेळ विसरावा लागणार आहे. इकडून शेवटच्या षटकामध्ये जे काही घडणार आहे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये त्यावर लक्ष द्यावं लागणार आहे. धावसंख्या धावफलकावरती किती आहेत. 30 धावा. लगातार 2 चेंडू निर्धाव आल्यात. 4 चेंडूचा खेळ निश्चित. टाइमर एक मिनिट वाढवणार सगळं होणार. 1 मिनिट थांबायचं. 1 मिनिट. चला आता टाइम चालू आहे. ओके करण कट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे कट केला चेंडूला सिंगल साठी. पहा सिंगल आली गेले. आता 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. पहा 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. चर्चा का महत्वाची आहे तितकीच मॅच 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 सुद्धा तितकीच गरम झाली गेले. कारण पुन्हा एकदा ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस झाला गेलाय. ऑन साइडला जातोय तोपर्यंत एकच धाव आली गेले. शेवटचे 2 चेंडूचा खेळ येणं शेष. 32 धावा धावफलकावरती 3 गडी बाद. चांगलं षटक आहे. पहा इकडून कमबॅक केलंय. आणि आता येणाऱ्या 2 चेंडू मध्ये काय करण गवली. समोर चेतन कदम. मोठा फटका. ओ व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक. केवल ड्राईव्ह. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. लंबोदर चषक चौकार. 4 धावा. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. टॉस चेंडू लॉफ्ट केलं होतं. कॅप मधून ट्रॅव्हल झाला चेंडू आणि 4 धावा आलेत. पहा धावफलक किती आहे आतापर्यंत. 36. 36 धावा. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. जिकडे करण समोर चेतन पुन्हा एकदा सज्ज होते. लास्ट बॉल. ओ मिस मिस मिस. आता मिस. आता कुठे फेकी आहे. फेकी झाले. फेकीला आले उत्तर नगरकार. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 36 धावा धावफलकावरती 37. 37 टार्गेट ते सेट केलं गेलंय. JKCC अर्नाळा संघाने हुंडा वॉरियर तेजस लेवण्या संघासमोर. इनिंग ब्रेक. एक मोठी मॅच आहे. कुठे जाऊ नका. पाहत राहा लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. नक्कीच कौस्तुभजी ज्याप्रमाणे उल्लेख केला क्रिकेटचा महासंग्राम आणि रणसंग्राम आपण पाहतोय. हा सेमीफायनल 2 च्या दिशेने ज्या ठिकाणी लक्ष एक भलं मोठं लक्ष नक्कीच धावफलकावर आपण पाहतोय. परंतु तेजस 11 संघ म्हटला तर तितकीच मोठे एक स्टार कास्ट आहे. नितेश पाटील सारखा खेळाडू असेल. नयन कालुष्टे सारखा खेळाडू. नयन कालुष्टे खरं तर JKCC संघाला जवळून जाणतोय. कशा प्रकारे खेळ करणं ह्या सर्व गोष्टी आता येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत. क्रिकेटमध्ये नाण्याची एक बाजू पाहिली परंतु आता दुसरी बाजू देखील पाहणं
तितकंच आता गरजेचं ठरणार आहे. येणारे 24 चेंडू लक्ष धावफलकावर 37 धावा ह्या धावफलकावर लगावायचे. आमचे संपूर्णतः साथी समालोचक अर्थातच द व्हॉइस ऑफ वसे विरार भरतजी मोरे सोबतीनं कौस्तुभजी मेहर सर असतील. आमचे पंच अर्थातच अजित निकम सर आपण पाहतोय. एका अंडरआर्म क्रिकेटमध्ये संपूर्णतः महाराष्ट्रभर भ्रमण करणारे असे पंच आज त्यांना देखील आपण ऐकलं पाहिलं. त्यानंतर पंच गंभीर पाटील परशुराम पाटील असतील, ऋषीदादा देसाई वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हे देखील आज आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये पनू गायकवाड असतील यांना देखील आपण पाहिलं होतं. आणि संपूर्णतः ही पंच कमिटी असेल, आमचे साथी समालोचक, आमचे डीजे मॅन, आमचे टेक्निकल स्कोरर, आमची पाटील नेटवर्कची ती संपूर्णतः टीम, त्यामध्ये ऑपरेटर मुन्ना जयस्वाल असेल, कॅमेरामॅन उत्सव मिश्रा असेल, सूरज यादव असेल, टेक्निकल स्कोरर हिमांशू सिंग असेल, मॅन्युअल स्कोरर ओमकार हाकीम असेल, डीजे मयूर असेल. तुमचं पुन्हा एकदा उद्याच्या अंतकरणापासून आज लपोदर बॉल्स आयोजित लपोदर चषकामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण सेमीफायनल 2 च्या दिशेने वळतोय. ज्या ठिकाणी कोणता संघ आता अंतिम फेरीमध्ये दाखल होणार, कोणता संघ डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बीसीसी संघासोबत खेळणार येणारी काळ आता दर्शवतो. त्यासाठी अजित निकम सर आपण या समोर 2 दिवस अतिशय पन्नू गायकवाड आपण समोर या आणि उत्सव मूर्ती पन्नू गायकवाड यांच्या शुभस्ते आपण सन्मान करणार. पहा अजित निकम सर त्यांचं 2 दिवस आपण पंचांची भूमिकेमध्ये जे ऑफिशियल पंच होते आणि काय जबरदस्त कामगिरी मागील 2 दिवसामध्ये त्यांनी करून दाखवली. त्यांचा मुख्यमंत्र्यावर सन्मान. हो पहिला बॉल अमोलने अडवला चेंडूला, फेट केलं होतं, वॉच केलं होतं. त्यानंतर रितेश पाटीलने फटका तो एक्झिक्यूट केला गेला होता आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवर सिंगल धावांचा श्रीगणेश. पहा आमचे ऑफिशियल पंच बदलापूरवरून डायरेक्टली नारायणपूरमध्ये दाखल झाले ते 2 दिवसासाठी या स्पर्धेसाठी. त्यांचा मुख्य सन्मान आपल्या यथोचित सन्मान आपल्या मुख्य मंचावर केला जातोय. पन्नू गायकवाड यांच्या शुभहस्ते हा सन्मान करून गौरव केला जातोय. पहा 2 दिवस काय जबरदस्त कामगिरी यांनी पंचांच्या भूमिकामध्ये निभावली असे आमचे अजित निकम सर यांचा इकडे सन्मान केला गेलाय. थँक्यू अजित निकम सर. पहा आता 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हुंडा वॉरियर्स संघ, हुंडा वॉरियर तेजस संघ 37 बॅकफुटला गेले. कडक स्ट्रोक, कडक पॉवरफुल स्ट्रोक गॅप मधून चेंडू सीमारे गप्पार चौकार 4 धावा. हबीब भाई आपण मुख्यमंत्र्यांनी स्थानपण सुपर स्पोर्टचे ऑनर हबीब भाई आणि त्यानंतर वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत हबीब भाई. आपण आलात आणि हो पाठीमागे चेंडूला खेळला, वेगळा स्ट्रोक होता. कदाचित नितल पाटील सर्कल मध्ये फार कमी खेळतायत आणि तो स्ट्रोक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. मृदुल नक्कीच मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. लगातार 3 चौकासाठी नितेश पाटीलच्या 1111 रुपये बंटी निजाई बंटी राऊत यांच्याकडून असणार आहे. ओ ओ ओ ओ नो ओ नो ओ नो काय घडलंय काय घडलंय काय घडलंय. येस आमचे पंच सांगतायत इट इज अ फो आणि चेंडू सीमारे गप्पार लंबोदर चौकार 4 धावा. काय अखेर घडलं होतं आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहणार आहोत. पाटील नेटवर्कवर फुल टॉस चेंडू लॉफ्ट केलं होतं ऑन साइडला. एकाने सोडला, दुसराने बॅकअप चांगला दिला, तिसराने आता मोये करत सर्व काही निघून झालं. मोये स्क्रीन होता मृदुल. मोये या प्रकारचं चित्र होतं आणि अखेरकार चेंडू चौकारासाठी गेला.
कौस्तुभजी प्रयत्न चांगला केला होता, कॉम्बिनेशन फील्ड करणं प्रयत्न चांगला राहिला, परंतु त्या प्रकारचा वेग होता आणि चेंडूला दहाडला गेला सीमारेखा बाहेर 4 धाव्यांसाठी. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षमा असावी. 11 धावा धाफकावर आतापर्यंत आपण पाहतोय. नयन काळुष्ट आहे दुसरीकडून परेश दहीबावकर काय वेगाने फेकी केली होती. पुन्हा यष्टीरक्षकाच्या भूमीमध्ये आपण पाहतोय पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफक 12 धावा ह्या धावफकावर कुठल्या जातात. आता मॅचचे इक्वेशन काय आहे. येणारे 18 चेंडू 25 धावा अजून देखील धावफकावर लगावायचे. 2 सलामीवर फलंदाज आतापर्यंत त्या प्रकारचे फ्लाइंग स्टार्ट चांगली सुरुवात आतापर्यंत करून देत असताना पाहायला मिळतात. नितेश पाटील सारखा खेळाडू असेल, नयन काळुष्टे खरं तर JKCC जुना कोलीवाडा क्रिकेट क्लब संघाला तितक्याच जवळून हा संघ ओळखतो आणि त्या प्रकारचा खेळ करणं तितकंच गरजेचं असेल. एक आशाभूत नजरेनं संपूर्ण आता डगआउट हा वेळेला पाहतोय आपण मुख्य स्क्रीनवर. त्या चमचमत्या ट्रॉफ्या, फर्स्ट पारितोषिक, मानाचं सन्मानाचं आणि अभिमानाचं यंदाच्या वर्षामध्ये कोणता संघ त्या चषकाचा खऱ्या अर्थानं मानकरी ठरणार ती येणारी आता का वेळ थोड्याच वेळात आपल्याला दर्शवेल. तोपर्यंत येतोय तुर्ताच पुन्हा एकदा कौस्तुभजी मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 6 चेंडूंचा पहिला खेळ 12 धावा धावफकावर. पॉवर प्ले ऑन आहे पण काय आता फिरलाय आणि या पॉवर प्लेच्या षटकासाठी काय पॉवर जनरेट कोण करणार आहे. 37 धावांचा पाठलाग आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा आतापर्यंत खेळ चालला गेलाय. मुन्ना सज्ज होतोय. नयन समोर पहिला बॉल ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला. ओ वॉट अ फील्ड. फेकी बेकबान. ओ फेकी बॉक्सच्या बाहेर होती मृदुल. कदाचित आतमध्ये असती तर चित्र काय वेगळं असतं, परंतु बराच वेळ गेला तोपर्यंत. रन कंप्लीट. 1 धाव धावफलकावर. नक्कीच 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आता पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर जनरेट करणं या वेळेला नितेश पाटीलला गरजेचं असेल. 18-25 इक्वेशन आता येणारे 17-24 आहे. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफक खोलताय फोलताय आणि या वेळेला काय चुकी घडली जात आहे. नितेश पाटील संपूर्णतः तेजस 11 हुंडा वॉरियर्स संघ सेलिब्रेशन करतोय. अरे खोमिया भी मुझमें खामिया भी मुझमें, अरे ढूंढने वाले तू ढूंढ तुझे क्या चाहिए मुझमें. आता असं म्हणतोय खऱ्या अर्थानं नितेश पाटील एक रुबाबामध्ये आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणतोय हा नितेश पाटील. आणि सध्याच्या कडल्या चर्चेचा विषय आहे नितेश पाटीलचा. जबरदस्त फॉर्म मध्ये. तो फॉर्म इज टेम्परर आणि तो फॉर्म कंटिन्यू या नव्या हंगामामध्ये जे सुरू ठेवलाय तो आतापर्यंत एक लंबोदर चषकापर्यंत सुरू ठेवला गेलाय. आणि ज्यावेळेला नितेश पाटील फॉर्म मध्ये येतो, बहरात येतो, मग ती मॅच कुठली पण असो, स्पर्धा कुठली पण असो, परंतु दत्तगुरु नवापूर म्हणजे तुर्तास नवापूर गावपडा हा सर्व पब्लिक मैदानामध्ये असतो. मग ते मॅच कुठे पण असो, विरार मध्ये असो की वसई मध्ये असो की नाळासोपारामध्ये असो. ऑन साइडला ओ ओ ओ डोंट रे साजना. आता कोणाला कोणी पकडायचं होतं ते कळायला मार्ग नव्हतं, परंतु एका ट्रॅकवर गाडी येत असताना पुन्हा रिटर्न रिव्हर्सला गेले. आणि आता मुठूल जीवदान आहे किंवा बचाव आहे येणार कालवेळ सांगणार आहे. नक्कीच थोडीशी चुकी. आता येणारी ती चुकी कितपर्यंत आणि कशा प्रकारे महागडी ठरते ती येणारी काळ वेळ दर्शवणार आहे. परंतु मुन्ना हीच ती वेळ आहे. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. तो प्रयत्न करावा लागेल. मुन्ना ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, परंतु दुसरीकडून नितेश पाटील पुन्हा एकदा संधी असेल का. सहज आणि सोप्यारित्या धावफकामध्ये 1 भर पडला जातोय. धावफकावर आतापर्यंत 18 धावा 1.4 चेंडूंचा खेळ आहे. मॅचचं इक्वेशन काय आहे कौस्तुभ. येणारे 14-19 हे इक्वेशन आहे. 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत वेळ घेतात. ज्या वेळेला संधी मिळते त्या संधीचा फायदा घेत असताना धावफक खोलताय फोलताय आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये हुंडा वॉरियर्स तेजस 11चा संघ आहे. 1.5 चेंडूचा खेळ झाला. 1-8. 18 धावा धावफलकावरती आहेत. मुन्ना समोर नयन. ओ
ये क्या हो रहा है? बॅकफुटला गेले, बरेच गेले आणि त्यानंतर चेंडू खाली राहिलाय. पहा, बीट, मिस, डॉट, निर्धाव, हे 4 गोष्टी हे चेंडू मध्ये होत्या. नगर डॉट बॉल, निर्धाव, चेंडू आला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 नेट, 18 धावा. मोठा फटका समोर, डाऊन ग्राउंड. येस, बॅकअप 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 साठी मुना स्वतः आलाय, परंतु 1 रन कंप्लीट. पहा, मोठी मॅच आहे. 12-19 आणि धावा धावफलकावर आता 12-18 या विकेशनला मॅच आणून सोडली गेले. JKCC हरणाला संघासमोर हुंडा वॉरियर तेजस 11 आणि आता फायनल साठी DCC नवापूर संघासमोर कुठला संघ 2 हात करणार आहे हे थोड्याच वेळात आपल्याला भेटीला येणार. परंतु 12-18चं इक्वेशन. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. नयन कालुष्टे आणि नितेश पाटील. खूप मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीला पार पाडत असताना तिसऱ्या षटकामध्ये स्वतः कर्णधार प्रणय मात्रे आला गेला. तुर्तास घेऊन जातोय पुन्हा एकदा मृदुल मेहरच्या दिशेने. नक्कीच नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, यावेळेला जिम्मेदारीने 2 खेळाडू त्या प्रकारचा खेळ करत असताना पाहायला मिळतात. दुसरीकडे टीम मीटिंग बोलावली गेले. 17 मिनिटांचा खरं तर सेमीफायनल 2 आपण पाहतोय. अवधी असेल आणि त्या 17 मिनिटांमध्ये आपल्याला ते षटक हाताळणं तितक्याच गरजेचं असेल, नाहीतर आपल्याला पॅनलाइजला देखील सामोरं जावं लागेल. परंतु मॅचच्या दिशेनं पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 19 धावा. आता येणारे 12 चेंडू 18 धावा धावफलकावर लगावायचे. एकीकडे प्रणय म्हात्रे, दुसरीकडे 12-18चे इक्वेशन आहे. त्या अगोदर काही सन्मान आहेत ते मंचावरती आपण घेणार आहोत. शिवसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणालजी जाधव इथे उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. मी विनंती करेल उत्सवमूर्ती पनू गायकवाड यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. कुणाल जाधव साहेब, आपण या. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. बाल बाल बचे ओ नो, ओ नो, म्हणजे आता वरती पंखा फिरलाय. बॅकफुट पंच. ओ व्हॉट अ फील्ड. कडक स्ट्रोक होता, परंतु बागेशकडे सुद्धा तितकंच उत्तर होतं संघासाठी. पहा, जितके डॉट जितके समोर प्रेशर, जितके चौकार, जितके सिंगल, जितके अतिरिक्त धावा तितके समोर प्रेशर. या प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. ड्राईव्ह केलं सिद्धार्थ डोके, पैकी नाहीये सिंगल साठी. मी म्हटलं होतं तिसरं षटक. तिसऱ्या षटकामध्ये प्रत्येक संघाचा गेम चेंज झालाय आणि आता प्रणय मात्रे स्वतः ती जबाबदारी उचलली गेली. नक्कीच कौस्तुभजी अतिशय चांगला उल्लेख केला ज्याप्रमाणे म्हटलं, परंतु या वेळेला एक्सलेट करणं तितकंच गरजेचं असेल. चेतन कदम होता JKCC संघ. ह्या संघाची खरं तर क्षेत्ररक्षण हे ताकद आहे आणि ही ताकद यावेळेला खऱ्या अर्थानं इस्तेमाल करत असताना पाहायला मिळतंय. क्रिकेट हे खरं तर आमचं पहिलं प्रेम आहे आणि हे प्रेम आज आम्हाला लंबोदर चषकाच्या माध्यमातून जिंकायचंय. येस, थँक्यू मृदुल. आणि थोडं थांबवतोय. फॅशन फिवर चे ओनर तौसिफ सय्यद यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल तौसिफ भाई आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. फॅशन फिवर म्हटलं की 2 भावांची आम्हाला आठवण येते. त्याच्यामध्ये तौसिफ सय्यद आणि तोहिद सय्यद. त्यापैकी त्यांचे छोटे बंधू तौसिफ सय्यद इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेल तौसिफ भाई आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती आतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटसाठी केव्हाही कधी आणि कधी पण. बघा मृदुल, ज्या प्रेमाचा आपण उल्लेख केलात ना स्क्रीनवरती दिसतोय, रोहित शर्मा. लीडर काय असतो हे त्याने दाखवलं. हार जीत होत असते, ट्रोल करणारे करत असतात, परंतु त्या सगळ्या ट्रोल्सना भेदत असताना जो पुढे जातो तो खरा लीडर असतो आणि तो लीडर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला आपण बघत आहात. तौसिफ भाई, आपसे निवेदन है कृपया करके आप मंच पर आए. हमारे करीबी दोस्त तौसिफ भाई, आपसे निवेदन है कृपया करके आप मंच पर आकर आसन ग्रहण करें. आपका तहे दिल से इस्तकबाल है इस प्रतियोगिता की जानिब से. अब्दुल, आता खेळ सर्व संपलाय. एका षटकामध्ये 2 गडी बाद, 2 मोठे गडी, त्यामधून एक मोठा गडी नितेश पाटील लंबन सोडावा लागलाय. गॉड. नक्कीच एक मोठा गडी बॅक टू द डगआउट मध्ये आता परताळतो. आता सन्नाट आहे. आतापर्यंत टाळ्या वाजत होता, आतापर्यंत शिट्या वाजत होता. आता हुंडा वॉरियर्स तेजस 11चा संघ पूर्णतः सन्नाट आहे, परंतु क्षमता आहे. करण गवळी असेल, विमल सिंग असेल, एक मोठी स्टार कास्ट आहे. त्या स्पर्धा अजून देखील सामना संपलेला नाही. मॅचचं इक्वेशन काय?
येणारे 7-7-14चे इक्वेशन, एखादा चौकार्या. डिफेन्सिव्ह मोड मध्ये बॅकफूट लावून पॉइंट रिजन मध्ये अमोल येतोय, तोपर्यंत सिंगल धाव धावफलकामध्ये कुठली जाते. विमल सिंग आहे दुसरीकडे. आपण पाहतोय बाबू सारखा खेळाडू आहे. 2 खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेला साजेसा खेळ करणं गरजेचं असेल. येथून जर का पराभूत झालात तर अगदी वर्षभरासाठी हा मानाचा सन्मानाचा हा चषक खेळण्यासाठी आपल्याला थांबावं लागेल. खर तर काळ आणि वेळ वर्तमानपत्राला विचारा. म्हणजे सकाळी जो 4 रुपयाला विकत घेतला जातो आणि संध्याकाळी तो 4 रुपये किलोने रद्दीमध्ये विकला जातोय. अर्थातच काय तर जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. आतापर्यंत काय घडलंय, तिसरं षटक धावेंना रोख लगावलाय. प्रणय म्हात्रे अगदी पहाडासारखा होता, आता 6-13 आहे. जर का हा सामना तेजस 11 जिंकला तर 1111 रुपये बंटी यांच्याकडून असणार आहे. तेजस 11 संघाला 11,111 रुपयाचं पारितोषिक लागलंय. एक विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी सुद्धा विसरून गेलो. तो वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य हो डाऊन दी ग्राउंड करण पाटील. 5-9 करण गवळीमध्ये क्षमता आहे. आठवावं लागणार आहे ते वसई गावातलं पार नाक्यावरचं मैदान, वसई चॅम्पियन्स ट्रॉफी जी सुफियानने ठेवली होती त्याच्यामध्ये केलेला तो परफॉर्मन्स. त्या परफॉर्मन्सला आठवत असताना या मॅचला खेळावं लागणार आहे जर का जिंकायचं असेल. असो, आमच्या वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, आमचे जवळचे मित्र हबीबभाई शेख सोपारा स्पोर्ट्सचे ओनर आहेत. अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा फुलाच्या कळीचा वाटा असतो. असे आमच्या हबीबभाई यांचा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. मी पनू गायकवाडांना विनंती करेल की आपण हा त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. खूप मोठं सहकार्य त्यांचं सुद्धा लंबोदर चषकासाठी आहे. क्रिकेटला बढावा कसा द्यायचा नालासोपाऱ्यामध्ये त्याच्यासाठी हबीबभाई यांचं सुद्धा पाऊल नेहमीच पुढं असतं. त्यांचे बंधू मिनाज शेख आणि हबीब शेख यांना खरोखरच यांचं कौतुक करावं तितकं कमी आणि त्यांची उपस्थिती इथे लाभली. थँक्यू सो मच हबीबभाई, आपका तहे दिल से धन्यवाद. भरत सर, मॅच इक्वेशन काय येणारे 3-3-8 अर्थातच 2 चौकार. 2 चौकार लगावण्याची ताकद विमल सिंग ह्या खेळाडूमध्ये आहे. आता इतिहास घडवावा लागेल. समोर चेतन आहे. चेतनने ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अतिशय प्रभावित काम केले. 2-8चे इक्वेशन. एकीकडे उंडा वॉरियर्स तेजस 11चा संघ आहे, दुसरीकडे JKCC अर्णाला 3-8 पहिला येतोय का, आता ह्यावर नजर दिली जाते. कोण बनणार हिरो, कोण बनणार खलनायक. पहिला येतोय, टाळ्या वाजतेत, शिट्ट्या वाजतेत. आता सर्व काही सेलिब्रेशन केलं जात आहे. 2-4चे इक्वेशन. कौस्तुभजी काय म्हणाल, ज्या प्रकारचा सामना आतापर्यंत रंगला जातोय? नाही, मॅच ऑन आहे. मॅच ऑन, गेम ऑन, सर्व काही ऑन. लंबोदर चषक सुद्धा ऑन. या संपूर्ण 2 चौकाराने त्या मोमेंटमला शिफ्ट आणलंय. जर का मॅच फिनिश केली तर रणजितदादा पाटील यांच्याकडून विमल साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पहा, 5555 रुपयाचं पारितोषिक मॅच फिनिश केली तर बंटीकडून. सर, मॅच 2-4च्या इक्वेशनला आले. मॅच होती कुठे, मॅच आले कुठे? चेतन कदम समोर, विमल सिंग 2 मध्ये 4. हे बॅटल ओ आता कुठे मिस झालाय, आता कुठे मिस झालाय, कोण गडी बाद आहे, सर्व गोष्टी चेक केले जाणार आहेत. गंभीर डॉट आहे ना? यस, डॉट आहे.
1 मध्ये 4, 1 मध्ये 4 अशी सध्या स्थिती आहे. आणि स्ट्राईकला कोण असणार आहे? एक मध्ये 4. आता सर्व प्रफुल्ल जगताप यांच्याकडून 1 बॉल 4 ला 500 रुपयाचं बक्षीस आहे. 11,111 एका चौकाराला हर्षल राऊत यांच्याकडून देण्यात येणार आहेत. क्या बात आहे, एवढं मोठं. आणि विमल सिंग साठी अशी अजून काही बक्षिसं आहेत, ती सुद्धा इथं जाहीर केली जाणार आहे. त्या अगोदर चेतन कदम हा कशा प्रकारे या मॅचला फिनिश करतोय. येस, 1-4 डाऊन द ग्राउंड. ओहो, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला JKCC अर्नाळा या संघानं. JKCC लांब जायचं आहे. JKCC आपण लांब जाऊ नका, माईक साहेब तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. CCC नवापूर पण सुद्धा एंट्री गेट जवळ येऊन थांबा.